Welcome all of you. We are continuing with the session of a PowerPoint presentation for learning the projection of planes. Few problems we have studied in the last sessions. Now again we will continue with the problem based on a plane, and the type of plane is a circular plane. Okay. So as a practice, I will initially read the statement of the problem first, then I will explain how the views can be drawn, and then we will learn exactly the front view, top view and the side view of the plane. Okay. So statement of the problem I am going to learn: a circle of diameter 50 mm. So again the object is a circle. It's having a diameter equal to 50 mm, inclined at 30 degree to HP. So remember, it's a type of plane in which the plane surface is inclined to HP. So obviously it is perpendicular to VP. Okay. So 30 degree angle, this circular plate of 50 mm diameter makes with HP, and it is perpendicular to VP. So has its center 30 mm in front of VP. See, the distance of the center of that plate in front of VP, that is distance B with respect to the center of the plate, is being mentioned, and that is equal to 30 mm. So 30 mm in front of VP. Draw the projections of lamina and the side view. So it has been asked to draw the projections in addition to the side view. So that means three views we have to draw. So in the first, the initial position of plane will be there. In the second, the tilted or inclined position will be there, and the third will be the side view. If you refer to this figure, so this whole front view, top view belongs to the initial position of the plane. So this second figure belongs to the front view, and top view belongs to the tilted position of the plane. And third, if you refer to this is the side view. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला साइड व्ह्यू ॲडिशनल त्याला काढायला सांगितलेलं आहे, आणि हेच त्या प्रॉब्लेमचं वेगळेपण आहे याच्यामध्ये. ओके. त्यामुळे हा प्रॉब्लेम आणि याचं सोल्युशन आपण डिस्कस करणार आहोत. अ सर्क्युलर प्लेट ऑफ डायमीटर 50 mm. सो अगेन दिस इज अ सर्क्युलर प्लेट and it's having a diameter equal to 50 mm. 50 mm डायमीटर असणारी सर्क्युलर प्लेट आहे. कशी प्लेट आहे तर इन्क्लाइंड ॲट HP 30 डिग्री. तर प्लेट इन्क्लाइंड टू HP जर व्हायची असेल तर तिचा अँगल HP ला होणार आहे. तर आपल्याला लक्षात येतंय, ज्या प्लेनला तिचा अँगल आहे त्याच प्लेनला ती आयदर पॅरलल असते किंवा त्या प्लेन मध्ये असते. तात्पर्य असं आहे, प्लेटचा अँगल HP ला दिलेला आहे, ही टिल्टेड पोझिशन आहे. प्लेटनं अँगल करणं ही टिल्टेड पोझिशन आहे. म्हणजे कंडिशन नंबर 2 आहे, यातली मधली फिगर आहे. मग कंडिशन नंबर 1 मध्ये प्लेट कशी असते तर ती त्या HP ला पॅरलल असायला पाहिजे किंवा ती HP मध्ये असायला पाहिजे. आता ती HP मध्ये असणं किंवा HP ला पॅरलल असणं हे त्या प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट मध्ये मेन्शन केलं असेल तर असेल. आता इथं सांगितलंय की प्लेटचं सेंटर हे VP पासून काही अंतरावरती आहे. प्लेटचं सेंटर हे VP पासून अंतरावरती आहे आणि ते 30 mm अंतरावरती दिले. पण प्लेटचं सेंटर HP पासून किती अंतरावर आहे हे दिलेलं नाहीये. आपण प्लेटचं सेंटर हे जे सेंटर आहे हे HP पासून किती अंतरावर आहे हे दिलेलं नाहीये. पण हे सेंटर इथं असणाऱ्या व्हर्टिकल प्लेन पासून किती अंतरावर, म्हणजे B डिस्टन्स दिलेलं आहे सेंटरचं, पण H डिस्टन्स दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण इथे एज्यूम करतोय की प्लेट ही H डिस्टन्स अंतरावरती नाहीच आहे, म्हणजे पॅरलल टू HP नाही आहे. तर स्ट्रेट वे इट इज लाइंग ऑन HP बिकॉज डिस्टन्स ऑफ H इज नॉट गिवन ऑफ द सेंटर ऑफ द प्लेट, बट डिस्टन्स B इज गिवन ऑफ द सेंटर ऑफ द प्लेट. त्यामुळे वी एज्यूम दैट क्लियरली द प्लेट इज रेस्टिंग ऑन दिस हॉरिझॉन्टल प्लेन. So when the plate rests on the horizontal plane, obviously its top view shows you the true shape. त्यामुळे या केस मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काढायचा तो त्याचा टॉप व्ह्यू आहे. सर्कल येणार, 50 mm चा डायमीटर येणार, आणि याचा फ्रंट व्ह्यू म्हणजे तुम्ही इथून पुढून त्याला जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल ही जी कडा आहे, अर्धी कडा, ती तुम्हाला पुन्हा बघितली तर एका स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे. हे व्हिज्युअलायझेशन होणं अगदी गरजेचं आहे, कारण तिचा जो कडा आहे, तिचा कड्याचा जो शेप आहे, कर्व शेप आहे, तो फ्रंट व्ह्यू दिसत नाही, तो टॉप व्ह्यू दिसतो. त्यामुळे पुन्हा बघणाऱ्या माणसाला ती एक स्ट्रेट लाईन दिसणार आहे. लक्षात आलं. आणि स्ट्रेट लाईन म्हणजे अर्धी कडा दिसते, म्हणजे याचा डायमीटरच तुम्हाला तो दिसतो. त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये हिचा सर्क्युलर शेप येणार आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये हिची काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार. आणि म्हणून तुम्ही जर इथं पहिली पोझिशन, त्याला आपण इनिशियल पोझिशन असं म्हणतो, ही जर बघत असाल तर हा टॉप व्ह्यू मध्ये सर्कल आलेला. पण हा टॉप व्ह्यू मधला सर्कलचा जो सेंटर आहे, या सर्क्युलर प्लेटचा जो सेंटर आहे त्याचं VP पासूनचं अंतर म्हणजे B डिस्टन्स मित्र दिलेला आहे 30. त्यामुळे तुम्ही हा जर सेंटर O पकडला तर ह्या O सेंटर पासून VP पासूनचं अंतर म्हणजे XY पासूनचं अंतर जे आहे ते तुम्हाला इथं 30 राखावं लागेल.
म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करायला पाहिजे, XY लाईन काढायची आहे. XY लाईन पासून 30 mm अंतरावरती एक XY ला पॅरलल लाईन काढायची आहे. त्या लाईन वरती तुम्ही लोकस घ्यायचं, सेंटर घ्यायचं आणि मग तुम्ही वर्तुळ काढायचं. किंवा पहिले तुम्ही वर्तुळ काढा आणि वर्तुळाच्या सेंटर पासून XY लाईन तुम्ही 30 वर काढा. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. दोन्हींचा अर्थ काय एकच आहे, फक्त काढताना पण वेगळ्या पद्धतीने काढले. मला एवढं सांगायचं आहे की XY पासून हा जो सेंटर आहे हा 30 mm अंतरावरती आहे आणि ते अंतर म्हणजे त्या प्लेटच्या सेंटरचं व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर आहे. ओके, मग हा टॉप व्ह्यू इथं कंप्लीट झाला आणि मग या टॉप व्ह्यूला या वर्तुळाचे आपण समान 8 भाग करतो. मगाशी मी प्रॉब्लेम सोडवून दाखवलाय तुम्हाला, म्हणून हा सोडवून दाखवणार नाहीये. याच्या पुढचा प्रॉब्लेम मी तुमच्याशी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर वर्तुळाचे 8 भाग केले, 8 भागांना नावं दिले A B C D E F G H. 8 भाग करताना कोन मापकाचा वापर करायचा आहे. 45 डिग्रीचा एक भाग, असे 8 भाग करायचे. वर्तुळ तयार झालेला आहे आणि मग या 8 भागांना वर प्रोजेक्ट करायचं XY लाईन वरती आणि इथं नावं दिलेत बघा A डॅश, B डॅश, H डॅश, C डॅश, G डॅश, D डॅश, F डॅश आणि E डॅश. अशा पद्धतीनं 8 भाग फ्रंट व्ह्यू मध्ये एका प्लेटच्या फॉर्म मध्ये इथं दिसणार आहे तुम्हाला. दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द प्लेट. इथं त्याची इनिशियल पोझिशन संपलेली आहे. आता टिल्टेड पोझिशनला या प्लेटला आपण असा टिल्ट करणार आहोत. या प्लेटला टिल्ट केल्यानंतर या सर्कम्फरन्स वरचा एक पॉइंट जो आहे तो तुमचा HP वर राहतो. तो तुमचा काय होतो, HP वरती राहतो. ओके, आता ही कंडिशन याच्यामध्ये मेन्शन केलेली नाही, पण प्लेट लाय होते म्हणजे टिल्ट झाली तर ती एका सर्कम्फरन्स वरच्या पॉइंट वरती होणार आहे. त्यामुळे ती सांगायची काही इथं आवश्यकता नाही. आणि आता ह्या प्लेटने केलेला जर अँगल तुम्ही मोजला तर त्याने दिलेला अँगल 30 डिग्री टू HP आहे. त्यामुळे प्लेट तिरकी या स्वरूपात तुम्हाला दिसणार. आता याच्यामध्ये याची फ्रंट व्ह्यू काढला तर तुम्हाला एक इन्क्लाइन लाईन दिसणार आहे. पुढनं बघणाऱ्या माणसाला प्लेट एका इन्क्लाइन लाईनच्या फॉर्म मध्ये दिसणार. आणि याचा टॉप व्ह्यू जर तुम्ही बघितला, इन्क्लाइंड सरफेस आहे त्यामुळे सर्कल दिसणार नाही. मी तुम्हाला सांगितलं सर्कल जेव्हा टॉप व्ह्यू वरनं आपण बघतो तेव्हा इट विल बी नेव्हर सीन एज अ सर्कल बट इट विल बी सीन एज इन द फॉर्म ऑफ एन इलिप्स. तर काय दिसणार आहे त्याचा, तो इलिप्स दिसणार आहे. तर आपल्याला ही पोझिशन काढण्यासाठी काय करावं लागेल, तर फ्रंट व्ह्यू पासून सुरुवात करावी लागेल. बरोबर आहे. तर फ्रंट व्ह्यू का काढायचा सुरुवातीला, तर ही प्लेट जेव्हा तिरकी झाली तेव्हा ही प्लेटची लेंथ जी आहे ती म्हणजे ती आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. आणि एक पॉइंट त्याचा सर्कम्फरन्स वरता HP वरती राहतो म्हणजे हा पॉइंट आहे तो A1 डॅश. म्हणजे इथला जो A डॅश आहे तोच A डॅश इथं रेफरन्स म्हणून तुम्ही पकडायचा आहे आणि इथं कोन मापक ठेवायचा आहे. आणि कोन मापक ठेवून तुम्ही इथं या XY लाईन पासून 10, 20, 30 डिग्री अँगल मोजून एक लांबडी रेषा इथं तुम्ही काढायची. ही लांबडी रेषा म्हणजे ती इन्क्लाइन प्लेट आहे तुमची आणि या प्लेट वरती आपल्याला माहित आहे की तिची लेंथ आहे. ही जी लेंथ आहे A डॅश पासून E डॅश, ती लेंथ कंपास मध्ये घ्यायची आहे आणि कंपास मधली लेंथ घेऊन A डॅश वर लोखंडी टोक ठेवायचं कंपासचं आणि पेन्सिलचा चाप मारायचा E1 डॅश वर, इथं चाप मारायचा. याचा अर्थ लक्षात येते की हितलीच लेंथ मी इथं कॉपी केलेली आहे. जसा A1 डॅश पासून E1 डॅश पडतो तसा ह्या A डॅश पासून B आणि H आहे म्हणून तेच अंतर इथं कंपास मध्ये घ्यायचं आहे. एवढंच अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे आणि ते तिकडे ट्रान्सफर केलं तर ह्या A1 डॅश पासून B1 आणि H1 मिळतो. B आणि H पासून C आणि G चं अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे. ते अंतर B आणि H पासून तिथं टाकायचं आहे, CG मिळतो. CG पासून DF चं अंतर टाकायचं आहे, इथं CG पासून DF टाकला तर इथं मिळतो. अशा पद्धतीने मित्रो वेगळं कायच करायचं नाही. 30 डिग्री लाईन वरती हेच सगळं इथं प्लॉट करायचं. इट इज जस्ट मेरली प्लॉटिंग द पॉइंट्स. ओके, आणि मग ह्या सगळ्या पॉइंट्सना खाली उतरवायचं कारण फ्रंट व्ह्यू झाला आता. म्हणून इथं A1 डॅश वरून खाली, B1 डॅश वरून खाली अशा लाईन्स येतात. आता बघा A1 डॅश वरून वरनं आलेली खाली लाईन आणि इथली A ची गेलेली लाईन हॉरिझॉन्टल लाईन दोघांची भेट इथं झाली की A1 मिळाला. B1 आणि H1 खाली उतरले तर H ची हॉरिझॉन्टल लाईन आणि मगाची H1 डॅश ची लाईन इथं मिळाला तर इथं H1 मिळाला, तिथंच इथं B1 मिळाला. अशा पद्धतीने B च्या प्रोजेक्शन वरती B1 च्या वरच्या लाईन वरती इथं मिळाला. म्हणजे इथं जे काही आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे जस्ट इंटरसेक्शन ऑफ पॉइंट्स आहे. कसे पॉइंट्स आहेत तर हा फ्रंट व्ह्यू इथं खाली डाऊनवर्ड टाकायचा आहे आणि हॉरिझॉन्टल इकडनं जायचं आहे टॉप व्ह्यूला आणि ह्याचं इंटरसेक्शन केलं तर तुम्हाला त्या पद्धतीने C आणि G मिळतो, तसाच D आणि F मिळतो आणि तसाच तुम्हाला काय मिळतो E मिळतो. आणि मग या पॉइंट्सला तुम्ही जॉईन केला तर तुमचा शेप सर्कल न राहता तो इलिप्स होतो. मित्रांनो लक्षात घ्या G to C जेवढं डिस्टन्स आहे तेवढं इथं बरकरार राहिलेलं आहे. म्हणजे
म्हणजे हा त्या इलिप्सचा मेजर ऍक्सिस आहे. Whereas E to A किंवा A to E हे जे डिस्टन्स आहे हे सुद्धा डिस्टन्स 50 आहे इथं या फिगर मध्ये, पण इथं तुम्ही बघितलं तर ते 50 नाही आहे, ते कमी झालेलं आहे आणि तो त्याचा मायनर ऍक्सेस झालेला आहे. अशा पद्धतीने हा इलिप्स इथं दिसतो. ही प्रोसेस आपण एका प्रॉब्लेम मध्ये डिस्कस केलेलीच आहे आणि म्हणून ती मी इथं ब्लॅकबोर्ड वरती रिप्रोड्यूस केलेली नाही. मग ह्याच्यात बदल काय आहे तर इथं त्यानं विचारलंय साइड व्ह्यू काढायचा. साइड व्ह्यू काढायचा याचा अर्थ ही प्लेट आता तिरकी झालेली आहे. या तिरक्या झालेल्या प्लेटला अशी प्लेट तिरकी झालेली आहे. या तिरक्या झालेल्या प्लेटला ऑब्झर्वर लेफ्ट हँड साइडला आता बघणार आहे, त्याला सुद्धा ही तिरकी झालेली सर्क्युलर प्लेट एका इलिप्सच्या फॉर्म मध्येच दिसणार आहे लेफ्ट हँड मध्ये, आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू राईटला जाणार आहे मित्रांनो. तो आपल्याला काढायचा आहे आणि तो काढण्यासाठी कुठलाही साइड व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला माहित आहे पद्धत की आपण हा जो टॉप व्ह्यू आहे हा टॉप व्ह्यू आपण इथे x1 y1 वर काय करतो प्रोजेक्ट करतो. अर्थात इथं तुम्हाला x1 y1 काढलेली दिसत नाहीये, त्यांनी काय केलंय हाच रेफरन्स पकडलाय आणि याच्यावरतीच हे पॉइंट टाकले 45 डिग्रीच्या लाईन वरती आणि तिथं हे पूर्ण काय केलं रोटेट केलं. आयदर 45 डिग्री ऑर रोटेशन, तुम्हाला जी मेथड फॉलो करायची ती करा. आपल्या पद्धतीमध्ये इथं आपण x1 y1 काढणार आहोत आणि ह्या x1 y1 वरती हे सगळे पॉइंट्स आपण प्रोजेक्ट करणार आहोत आणि ते रोटेट किंवा 45 डिग्रीने करणार आहोत. मित्रांनो हे मिळवण्यासाठी जसं फ्रंट व्ह्यूतलं प्रोजेक्शन आणि ह्या टॉप व्ह्यूतलं प्रोजेक्शनचं इंटरसेक्शन तुम्ही मिळवलं, तसं साइड व्ह्यू काढण्यासाठी तुम्हाला हा टॉप व्ह्यू इथं टॉप व्ह्यू पडल्यानंतर तो रोटेट होईल इकडे वरती आणि हा जो फ्रंट व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यू इथं ट्रान्सफर होईल. म्हणजे हा जो E1 डॅश आहे हा E1 डॅशचा रेफरन्स बघा आणि इथनं आलेला E1 या दोघांची भेट झाली की इथं तुम्हाला E डबल डॅश मिळतो मित्र. अशा पद्धतीनं D आणि F1 बघितला तर या लाईनला गेले. D जर तुम्ही बघितला तर इथं पॉइंट D आहे बघा, D इथं आला, इथून इथं रोटेट झाला, इथं मिळाला D. तसंच F म्हणाल तर F इथून इथं आला आणि इथं रोटेट झाला तर इथं मिळाला तुम्हाला F. अशा पद्धतीने मित्र हे सगळे पॉइंट्स तुम्ही जर प्लॉट केलात तर तुम्हाला इथं एक इलिप्स मिळतो आणि ह्या इलिप्स मध्ये G to C मधला जो आहे तो मेजर ऍक्सिस आहे आणि A to E मधला जो ऍक्सिस आहे तो मायनर ऍक्सिस आहे. तर अशा पद्धतीनं ज्या ज्या प्रॉब्लेम मध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे ड्रॉ इट्स फ्री व्ह्यूज, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला काढावा लागेल. ओके, लक्षात आलं. तर दिस इज द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट स्लाइड. आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमचं स्टेटमेंट मी रीड करून दाखवतो. ए 30-60 डिग्री सेट स्क्वेअर हॅज द शॉर्टेस्ट एज 40 mm लॉन्ग. 30-60 डिग्री सेट स्क्वेअर जो आहे बरोबर आहे की नाही, तो राईट अँगल ट्रायंगल असतो. एक अँगल 30 असतो, दुसरा अँगल 60 असतो आणि तिसरा अँगल काटकोन असतो, त्याला 90 अंशाचा अँगल असतो. तर त्याची शॉर्टेस्ट एज 40 mm लॉंग आहे आणि ती व्हर्टिकल प्लेन मध्ये, जी शॉर्टेस्ट साइड आहे ती व्हर्टिकल प्लेन आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एज जेव्हा व्हीपीत जाते तेव्हा प्लेट पूर्ण व्हीपीत पाहिजे. एज जेव्हा एचपीत जाते तेव्हा प्लेट पूर्ण कशात पाहिजे, एचपीत पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एज व्हीपीत आहे म्हणजे अखंड प्लेट व्हीपीत आहे असं इमॅजिन करून आपल्याला त्याची इनिशियल पोझिशन काय करावी लागेल, काढायला लागेल. इथंच त्याची इनिशियल पोझिशन क्लिअर झालेली आहे. इट्स सरफेस इज परपेंडिक्युलर टू एचपी अँड इन्क्लाइन टू व्हीपी. त्याचा जो सरफेस आहे तो एचपी ला परपेंडिक्युलर आहे आणि काय म्हणलंय, इन्क्लाइन टू व्हीपी. व्हीपी ला अँगल आहे, अँगल फाय. व्हीपी चा अँगल म्हणजे अँगल फाय. इन्क्लाइन टू व्हीपी सच दॅट इट्स फ्रंट व्ह्यू अपीयर्स ॲज एन आयसोस्केलस ट्रायंगल. अशा पद्धतीनं ती प्लेट व्हीपी ला इन्क्लाइन आहे की तिचा फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर तो फ्रंट व्ह्यू म्हणजे आयसोस्केलस ट्रायंगल आहे असं दिसतो. ऍक्च्युअली तो काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या आहेत. पण जेव्हा ती प्लेट इन्क्लाइन होते व्हीपीला, तिरकी होते व्हीपीला, तेव्हा पूर्ण बघणाऱ्या माणसाला ती कशी वाटते, आयसोस्केलस म्हणजे कशी वाटते, समद्विभुज त्रिकोणासारखी वाटते. ड्रॉ इट्स थ्री व्ह्यूज. तिन्ही व्ह्यूज काढा अँड डिटरमाइन इट्स इन्क्लिनेशन विथ व्हीपी आणि त्याचं व्हीपीचा अँगल काढा. म्हणजे असा अँगल काढा तुम्ही की त्या अँगलला ती प्लेट बरोबर तिरकी झाली की दिसणाऱ्याला ती काय दिसेल, आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण दिसेल. मित्र अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये तिन्ही व्ह्यूज काढायचे. आता आपण सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट काय तो आयडेंटिफाय केलेला आहे. ऑब्जेक्ट आहे 30-60-90 डिग्री सेट स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात त्याचं एक्झाम्पल आपल्याला असं म्हणता येईल की तो एक काटकोन त्रिकोण आहे. राईट अँगल ट्रायंगलच नाही आहे. ओके, ठीक आहे. तर आपण या फिगरच्या माध्यमातून डिस्कस करूया. हे बघा,
हा सगळा 30 60 डिग्री 90 डिग्री सेट स्क्वेअर आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल हा फ्रंट व्ह्यू कसा काय इथं आला, तर त्याची एक बाजू शॉर्टेस्ट व्हीपी मध्ये आहे, म्हणजे ही बाजू. ही बाजू जर व्हीपीत पाहिजे असेल आपल्याला, तर तुमच्या लक्षात येतं का बघा, अखंड प्लेट आपल्याला कशामध्ये पाहिजे, व्हीपी मध्ये पाहिजे. अखंड प्लेट व्हीपी मध्ये पाहिजे. अखंड प्लेट जेव्हा व्हीपीत येते तेव्हा प्लेन तुमची व्हीपीत गेली, अखंड प्लेन व्हीपीत गेली म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसणार आणि म्हणून इथं फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप इथं काढलेला. आता XY पासून ही जी रेषा काढलेली आहे A' C' ही कितीही अंतरावरती तुम्ही काढलं तर चालतंय. शक्यतो 2 सेंटीमीटरच्या वर अंतर काढायचं म्हणून सांगितलं. मग इथून इथपर्यंत काढायचं, बरोबर आहे. आता त्याची शॉर्टेस्ट साइड तुम्हाला दिली फक्त 40 mm. मग तुम्ही काय करायचं बघा, A' स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आणि एक उभी रेषा काढायची. जी बाजू व्हीपी मध्ये राहते ती ही बाजू आहे, शॉर्टेस्ट साइड. आणि ही बाजू बरोबर व्हीपीला अशी इथं काढली की 40 mm लांबी करून इथं B' पॉइंट मिळवायचा. ही मिळाली तर इथं कोन मापक ठेवायचा, इथं कोन मापक ठेवायचा असा, आणि इथून आत 10 20 30 असा 60 डिग्री अँगल मोजायचा आणि ही 60 डिग्री अँगलची लाईन काढायची. ही 60 डिग्रीची अँगलची लाईन आणि ही काटकोनात असलेली बाजू वाढवायची. दोघांची भेट इथं झाली की ऑटोमॅटिक इथं 30 डिग्रीचा अँगल मिळतो. कारण इथं 60 झाला, इथं 90 झाला, म्हणजे उरला किती 30. कारण तिन्ही कोणांची बेरीज 180 पाहिजे. लक्षात आलं का काय काढायचं पहिल्यांदा A' काढायचा. XY पासून काही अंतरावरती A' काढायचा. A' पासून सरळ वर परपेंडिक्युलर टू XY A' B' लेंथ घ्यायची 40 आणि मग इथून 90 डिग्रीची लाईन पुढे वाढवायची आणि इथून बरोबर 60 अंश अँगल मोजायचा आणि ही लाईन काढायची. इथं जिथं छेद मिळतो तिथं C' मिळालं. प्लेट तुमची व्हीपीत आहे मित्र, त्यामुळे टॉप व्ह्यू इथं खाली मिळणार, म्हणून XY लाईन वरती त्याचा टॉप व्ह्यू आला. C' चा टॉप व्ह्यू C झाला, A' B' चा टॉप व्ह्यू AB झाला. मित्र, आपण हा पहिल्यांदा व्ह्यू काढलाय कारण फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू शेप दिसतो, कारण अख्खी प्लेट कशामध्ये आहे आपली व्हीपी मध्ये. सो दॅट इज द सोल्युशन. आता याच्यानंतर ह्या प्लेटला आपण तिरकं करणार आहे, म्हणजे तिचं व्हीपीला अँगल आपण असा करणार आहे. अँगल व्हीपीला करत असताना प्लेट तिरपी झाली तरी सुद्धा तिची ही बाजू व्हीपी मध्ये पाहिजे. ही बाजू कुठे ठेवायची आहे, व्हीपी मध्ये ठेवायची. इथं अखंड प्लेट व्हीपी मध्ये आहे. आता हा जो कोपरा आहे तो कोपरा उचलणार मी असा आणि ही बाजू व्हीपीत ठेवणार, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये ह्या बाजूला वर्ण बघणाऱ्या माणसाने जर बघितलं ऑब्झर्व्हरनं तर त्याचा टॉप व्ह्यू म्हणजे XY लाईन वरच यायला पाहिजे, कारण ती लाईन अखंड लाईन कशामध्ये आहे, व्हीपी वरती आहे. आणि मित्र, म्हणून इथं सुरुवात करायची आता पहिल्यांदा, कारण हे करता येत नाहीये. कारण इन्क्लाइन टू व्हीपी अँगल आला म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसणार. टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल. आणि हे बघा इथं AB पॉइंट आला, याचा अर्थ जी बाजू त्याची व्हीपी मध्ये आहे, व्हीपीला चिकटलेली आहे, तिला माणसानं वर्ण बघितलं की A आणि B पॉइंट एका पॉइंट व्ह्यूच्या फॉर्म मध्ये दिसतात. ऍक्च्युअली लाईन आहे पण टॉप व्ह्यू मध्ये ती पॉइंट व्ह्यूच्या फॉर्म मध्ये दिसते. म्हणून इथून या व्ह्यूच्या पुढे एक रेफरन्स पॉइंट घ्यायचा, त्याला नाव द्यायचं AB. आणि मग इथं ही XY लाईन आहे, त्याच्यावर उलटा कोन मापक ठेवायचा आणि अँगल तुम्हाला जो आहे तो अँगल त्यांनी दिलेला नाहीये, कारण अँगल फाइंड आउट करायचा. त्यामुळं इथं नुसता AB मिळणार. आता कोन मापक ठेवला तरी अँगल काढता येत नाही, त्यामुळे इथून पुढे ते काम करता येत नाहीये. त्यामुळे हे एवढंच काम टॉप व्ह्यू मध्ये होणार, फक्त AB प्लॉट होण्याइतपतच. मग हा AB प्लॉट झाल्यानंतर ह्या AB ला इथं काय काम करता येत नाही, टॉप व्ह्यू म्हणून वर प्रोजेक्ट करायचा फ्रंट व्ह्यू मध्ये. फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केला तर AB वर गेला तर लक्षात येते काय बघा, ही बाजू आहे ती व्हीपी मध्ये असणारी A' B' आणि तिची लांबी 40च राहणार. पण इथं या कंडिशन मध्ये तो काय म्हणतोय की ह्या प्लेटचा हा कोपरा मी असा उचलणार आहे, उचललं की मला तो काटकोन त्रिकोण दिसत नाही, मला तो समद्विभुज त्रिकोण दिसतो. मग ही 40च आहे आपली, लक्षात येतं काय बघा. तर आपण काय करायचं, समद्विभुज त्रिकोण दिसत असेल तर ह्याला संलग्न असणारी बाजू इक्वल दिसणार आहे, ह्याला संलग्न असणारी बाजू इक्वल दिसणार आहे. म्हणून A' C' सुद्धा 40 mm लेंथचा काढायचा आपण. A' C' 40 झाला तर हा समद्विभुज त्रिकोण झाला आणि मग ह्याला जोडायचं. अशा पद्धतीने हा फ्रंट व्ह्यू काय करायचा, कंप्लीट करायचा. आणि मग या C' ला खाली पाडायचा, या C' ला इथं खाली पाडायचा. मग अशी AB मिळवलेला आहे आपण. मग या AB पासून C ची लेंथ कंपास मध्ये घ्यायची, मग टोक इथं ठेवायचं ह्या AB वरती आणि इथून हा जो प्रोजेक्टर खाली काढलेला आहे त्याला इथं चाप मारायचा. बघा इथं चापासारखं सिम्बॉल दिसतंय तुम्हाला. आणि मग तिथं तुम्हाला C मिळाला. हा C मिळाला तर ही लेंथ म्हणजेच ह्या लेंथचा मारलेला चाप आहे मित्र, ट्रू लेंथ झाली. आणि मग हा अँगल मोजायचा. हा अँगल तुम्ही मोजला तर हा अँगल बरोबर किती येतो, 55 डिग्री येतो. अशा पद्धतीनं हा त्याचा टॉप व्ह्यू पूर्ण करायचा. म्हणजे मित्र,
या टॉप व्ह्यू मध्ये आपण एवढंच काम केलं, AB काढला, मग वर गेलो, मग ही लेंथ 40च ठेवली होती. समद्विभुज त्रिकोण दिसतोय म्हणून त्याच्या काटकोनात असणारी संलग्न बाजू पण 40 काढली आणि मग हा ट्रायंगल पूर्ण केला. मग C' ला खाली घेतलं आणि मग हा चाप मारला, म्हणजे ही लेंथ मिळाली. आणि साइड व्ह्यू काढायला सोपं काम आहे. साइड व्ह्यू काढायला हे सगळं इथं प्रोजेक्ट केलं आणि मग त्यातनं रोटेट केल्यानंतर AB रोटेट झाल्यावर इथं A'' ही X1 Y1 आहे आणि C इथं पडला 45 डिग्री लाईनवर, इथं गेला, C इथं आला आणि हा त्याचा काय झाला, साइड व्ह्यू झाला. सो साइड व्ह्यू काढायचं म्हणजे दुसरं काय करायचं नाही. साइड व्ह्यू काढायचं म्हणजे टॉप व्ह्यू रोटेट करायचा आणि फ्रंट व्ह्यूचे पॉइंट्स ट्रान्सफर करायचे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचे रोटेट झालेले पॉइंट्स त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे त्याचा काय असतो, साइड व्ह्यू असतो. तर अशा पद्धतीनं मित्रहो, राईट अँगल ट्रायंगलचं एक्झाम्पल आपण जिथं शिकलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्लेट इन्क्लाइन टू VP आहे, त्याचा अँगल दिला नाही पण तिचा फ्रंट व्ह्यू आयसोस्केलस ट्रायंगल आहे असा दिलेला आहे. मला वाटतंय हा प्रॉब्लेम, त्याची सेकंड पोझिशन आणि त्याचं साइड व्ह्यू, या तिन्ही गोष्टी तुम्हाला ह्या फिगरवरून समजल्या असतील. थँक्यू व्हेरी मच.